असा कोणता को ऍक्टर आहे तुमच्यासोबत तो ₹1 100 ॲक्टिंग करतो? नाही ॲक्च्युली सगळेच होते. पर्टिक्युलर घ्यायचं तर मग रडक्या कोण आहे? रडक्या रडकी प्रत्येक याच्यात कंप्लेन नाही रे, असं नाही. नाही असणार कोण. तुम्ही ऑनेस्टली सांगत नाही कारण हे मग ते जाणार त्यांच्याकडे. बरोबर आहे. विसरभोळा ऍक्टर कोण आहे? माझं झालं होतं विसरतो अच्छा, तुम्ही अग्री करता म्हणजे तुम्हीच विसरता म्हणून. नाही विसरतो म्हणजे सगळ्यात मस्तीखोर कोण आहे? त्याला थांबावं लागतं. अरे भाऊ थांब, फोकस कर कामावर. शूट मध्ये पण त्यांची धमाल चालू असते काय म्हणजे त्यांचे मित्र आले ना समजा गेस्ट संपले. मला सांगा, चला हवा येऊ द्या मध्ये किंवा तुमचे जे पण स्किट झाले आतापर्यंतचे, असा कोणता को ऍक्टर आहे किंवा को वर्कर आहे तुमच्यासोबत किंवा तो ऍक्टिंग करतो, Actor, हा. तो ₹1 100 ॲक्टिंग करतो? तर नाही ॲक्च्युली आमच्याकडे सांगितलंय ₹1 कर पण करतो 100ची. म्हणजे ओव्हरही करू का? हो नाही तसे आमच्यात सगळेच होते. सगळेच नाही, एकच सांगायचं तुम्हाला. एक तर त्यांच्या अन्याय होईल तर म्हणजे ते पण करायचे. मी एक पर्टिक्युलर घ्यायचं तर मग कुशल बद्रिगे पर्टिक्युलर घ्यायचं. कारण मग बाकीचे पण करतात. ते बोलतील आणि आम्ही नाही करत होतो का, असं नको वाटायला. मग सगळेच करतात आणि हा तर करायचाच. ओव्हर तर त्याच्यात जम्पिंग जॅक मला तर नाही, मला आवडतं त्याच्यात ते मस्तीखोर. बापरे. मस्ती त्याला कंट्रोल नाही करायचं. ते करतोय ना करू द्यायचं. हम्म, त्याला मध्ये थांबवलं का संपलं पुढं. हम्म, रागवतं ना पोरगं ते कसं मी नाही करत आता तुमचं आताच आहे ते. त्यामुळे करेक्ट मस्त कर. हा. आणि तो आहे तसाच आहे. तो एनर्जेटिकच असतो. किती रात्री 2ला कर त्याला 3ला कर. अपने मस्ती में रहता. भयंकर टॅलेंट आहे यार. खूप आणि सगळ्यात रडक्या कोण आहे? रडक्या रडकी प्रत्येक याच्यात कंप्लेन. यार हे असं नाही करायचं, तसंच कोण आहे? नाही रे, असं नाही. नाही असणार कोण. आणि मित्रांपैकी असतात. मला माहिती आहे की तुम्ही ऑनेस्टली सांगत नाही कारण हे मग ते जाणार त्यांच्याकडे. बरोबर आहे. इट्स ओके, तर कॉमिकचा पार्ट आहे. कोणी तर असेलच रडक्या. रडक्या असं नाही म्हणजे असं कंप्लेन बॉक्स प्रत्येक याच्यात कंप्लेन. अरे हे चांगलं नाही, ते नाही, तसं नाही. हां, कंप्लेंट असेल तर स्किट विषयी. हां. म्हणजे दुसऱ्याची स्किट असेल समजा, ती एकाच माणसाला तो काढतोय, होय. तो बद्रिकेच, कुशल बद्रिके, की हे नाही आवडत मला, हे नाही बरोबर नाही, लगेच जाऊ. हम्म, मग ते लिहून आणायचं. हम्म, हां, आम्ही काय ठीक आहे, ओके करूया चल त्याच्यात. हम्म, तो नाही, तो हम्म. तेवढं करतो तो. चुजी आहे म्हणजे. शिवजी हां. हां, पटायला पाहिजे. पटलं मग तर करेल तो. हां. विसरभोळा ऍक्टर कोण आहे त्यापैकी? सगळे हमेशा भूलना है, हमेशा मत का विसरला? आणि मग नाही एकतर माझं झालं होतं विसरतो. कारण काय होतं त्याचं कारण अच्छा, तुम्ही अग्री करता म्हणजे तुम्हीच विसरता म्हणून. नाही विसरतो म्हणजे कसं विसरलो होतं ते सांगतो. कारण 28 पानांची स्किट असते, स्क्रिप्ट पूर्ण. हम्म, ह्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 हं. अजून 5, 6. आता मी मध्ये मेन काम करतोय हम्म. सेंटरला. आता मी बोलायचंच आहे, चालू आहे. त्याच्यात तू येणार, मग हा येणार, मग हा. असे वाढत जातात नंतर आणि मग त्याच्यात लक्षात राहत नाही ना एवढ्या जणांचं काय. कारण आमची रिहर्सल्स अशा नाही व्हायच्या, की 2 दिवस चालली आहेत आणि मग हे लगेच व्हायचं आमचं. वाचा, पाठ करा आणि या. आणि एवढं पटकन लक्षात तर त्याच्यात तर ते जंप. आणि एखादा समजा मोठा आला सेलिब्रिटी, तर आपलं भीती असते ना, की यार त्याला आवडेल का नाही, आपण थांबलोय, विसरलोय आता. ती झालेली एक गोष्ट माझ्याकडून. 1-2दा झालेलं तसं त्या गडबडीत. मग ते साबलेने वापरायला सुरू केलं. माहिती आहे मला ते. हां. मी सांगतो एक कोणतं तरी गाणं होतं ते. ते 3 म्हणजे अंताक्षरी टाइप्स खेळत होते हां. आणि ते कोणतं तरी गाणं होतं. तुम्हाला त्याच्यात ते वापरायचं होतं नाव आणि ते पूर्ण तुम्ही हां. विसरले. आणि मग निलेश साबळे यांनी ते सांगितलं. पकडला रे अरे त्याला हां. इम्प्रोवाइज केलं थोडं बरोबर. फनी मोडमध्ये. नाही तेच आहे, की ह्या गोष्टी आता मी ड्रामा करतो, नाटक करतो ना स्टेजवर, तीच लोकं येतात. जसं तुला भाऊ विसरतात. हं. हा जर तुझ्या डोक्यात बसलंय ते सांगितलेलं. ते जेव्हा नाटक बघायचं तेव्हा मला वाटतं, "अहो काय कोणी तुम्ही विसरत नाही. तुम्ही छान बोलला ते सगळं नाटक. मग ते काय खोटं होतं का?" बोलला, "हां, ते मजा म्हणून करावं लागतं." नाही, मग झालं आमचं डिफाईन झालंय. तुम्ही थोडं लाईटली तरी अग्री केलंच आहे. हां, अजून हे मला विचारायचं होतं, की त्याच्यात सगळ्यात मस्तीखोर कोण आहे? म्हणजे त्याला थांबावं लागतं. "अरे भाऊ थांब, फोकस कर कामावर." हां, म्हणजे मस्ती म्हणजे तसं नाही. हं. आता हा भारत होता. हं.
भारत एकदा बडबडायला लागला तर तो विसरून जातो काय आहे. चालू आहे शूट. आम्ही हसतो इथं. अरे थांब ना, नाही कुशल आहे त्यातल्यात. हं. अशी शूट चालू आहे, थांब ना, हे नाही घ्यायचं, की शूटमध्ये पण त्यांची धमाल चालू असते काय काय. हं. पाहुण्यांशी चर्चा होते ना, जेव्हा हं. इंटरॅक्ट होतात तेव्हा पण, हं. अरे यार नको ना, हे कुठे बोलतो असं. हं. त्यानं म्हणजे त्यांचे मित्र आले ना समजा हं. गेस्ट, मग संपलं. हं. स्किट बाजूला राहतं. त्यांच्याशी मस्ती करायला लागतात ते. हं, हं, हं. म्हणजे मजा येते त्यांना पण आणि आम्हालाही नवीन ऐकायला मिळतं स्टेजवर. हं. कारण चालू स्किटमध्ये वेगळंच काहीतरी सुरू होतं ना. हं. ते एडिट होतं नंतर. हं. ते नाही ठेवत. मग पण आमची आणि मजा होऊन जाते. आणि टेक्निकल ज्ञान आहे बाबा. म्हणजे टेक्निकली हे असं करायला पाहिजे. ज्ञान थोडं-थोडं म्हणजे आहे सगळ्यांनाच ज्ञान, पण तो एक राहतो त्यापैकी ना कॅरेक्टर, की नाही अरे असं नाही तसं करायला पाहिजे. हे टेक्निकली रॉंग आहे. टेक्निकली असं करायला पाहिजे. एक व्यक्ती कोण आहे त्यापैकी? नाही आमच्याकडे तसे कोण मोस्टली कोण आहेत माहिती आहे ना, हं. जे बॅकस्टेजला काम करतात ना, हं. प्रॉपर्टी बघणारे अ, किंवा असिस्ट करणारे, ते जास्त हुशार आहेत त्याचे. हां, म्हणजे त्यांना काही येत नाही आणि येऊन सांगतात. टेक्निक असं असं ना ना म्हणजे हां. तर आम्हाला माहीत असतं की अरे म्हणजे एक एपिसोड असे चालू होतं काहीतरी नवीन मुलांना घेऊन हं. कार्यक्रम चालू होता. स्किट बसवायचा. तर तो प्रॉपर्टीवाला एकाला शिकवत होता, अभिनय कसा करायचा, त्या पोरांना. आता मला सांग काय? आम्ही बोलले, "तो हा होणार आहे पुढे डायरेक्टर." साबळे बोलले, "तुझं गेला? तुझा पद जाणार, हा करणार आहे." तो शिकवत होता कसं म्हणजे तुमची कामं करा ना. तुम्ही त्याच्यात कुठे सांगायला टेक्निक असं आहे, तसं आहे, कॅमेरा असा आहे, तर तू इकडे बघ, तिकडे ते भयानक आहेत. बाकी आमचे कोण नाही तसं हे करणार. कारण कॅमेरे लागले असतात. 9 ते 10 कॅमेरे आहेत. हं. आता हा जर एकच लागला आहे, तर हं. लुक्स मला सांग कुठे आहे, हे बोलू शकतो. हं. विचार असं काही व्हायचंच नाही का? आम्ही करायचो, इकडे पण कॅमेरा आहे, तुझ्या मागे पण आहे, इकडे बघितलं इथे आहे, हं. इथे बघितलं इथे आहे. त्यामुळे तो प्रॉब्लेम यायचाच नाही आमच्याकडे कधीच. चढायला नाहीच यायचा. तुम्हाला कोणी केलंय का असं? मग तुमचं काय उत्तर होतं त्याच्यावर? नाही केलं नाही. हां. कोण बोलायला यायचंच नाही ना तसं, की हं. यांना कसं सांगणार, हं, हं. की बाबा असं राहा उभे. हं. तो उगाच तोंड बोलूच शकत नाही ना. कोण म्हणजे तसे कोण जातच नाही बोलायला. हं. एखादा असतो तो म्हणजे त्याला माहीत नसतं, तर तो कदाचित हं. कोणाकडे जात असेल, पण आपल्या ह्याच्यात नाही जात सहसा. कोणी विचारायला, असं राहा, तसं राहा बाबा.